Hello dear students, we are studying about the aldehydes and ketones chapter chemistry 12th. पॉइंट्स आहे आपलं केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइड्स आणि कीटोन्सची आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज बघायची आहे. टॉपिक्स आहे आपलं ॲडिशन्स रिॲक्शन्स ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. ॲडिशन्स रिॲक्शन्स आपल्याला करायची आहे अल्डिहाइड्स अँड कीटोन्सचे. ॲडिशन्स रिॲक्शन्समध्ये आपण कंपाऊंड घेतलेला आहे HCN याला म्हटलं जातं हायड्रोजन सायनाइड. इथं आपण नॉमेनक्लेचर लिहू हायड्रोजन सायनाइड. हायड्रोजन सायनाइड त्याचं आपल्याला काय करायचं आहे की हायड्रोजन सायनाइड देन अगेन द केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. पहिलं पॉईंटच्या टॉपिक्समध्ये ॲडिशन्स रिॲक्शन्स. जेव्हा आपण ॲडिशन्स रिॲक्शन्स करतो तेव्हा आपल्याकडे असतो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. द रिप्लेसमेंट्स ऑफ हायड्रोजन सायनाइड इन कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. म्हणून आपल्याला इथे येणार कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. काय असतो यांच्यामध्ये जो असतो तो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड रिप्लेसमेंट होत असतो. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड द रिप्लेसमेंट. ॲडिशन्स रिॲक्शन्स मीन्स काय तर द रिप्लेसमेंट ऑफ कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड फॉर्मेशन. रिप्लेसमेंट होतो कार्बन ऑक्सिजनचं डबल बॉन्ड मध्ये. तर पहिल्यांदा पाहायचं आहे का ॲडिशन्स ऑफ हायड्रोजन सायनाइड इन फॉर्मल्डिहाइड. सेकंड आहे ॲसिटाल्डिहाइड्स अँड ॲसिटोन्स. आपल्याकडे 3 कंटेंट दिलेले आहे. नंबर 1 आहे फॉर्मल्डिहाइड्स. नंबर 1 फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड्स. फॉर्मल्डिहाइड सोबत आपल्याला रिॲक्शन्स करायची आहे हायड्रोजन सायनाइडची. नंबर 2 दिलेला आहे ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड अँड नंबर 3 दिलेला आहे ॲसिटोन. नंबर 3 दिलेला आहे ॲसिटोन. यांच्यासोबत आपल्याला रिॲक्शन्स करायचे. कुणाची तर ॲडिशन्स रिॲक्शन्स ऑफ हायड्रोजन सायनाइड इन कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन रिप्लेसमेंट होत असतो. फर्स्ट वन दिलेला आहे फॉर्मल्डिहाइड. सेकंड दिलेला आहे ॲसिटाल्डिहाइड अँड थर्ड दिलेला आहे ॲसिटोन. प्रथम पहिले एक्झाम्पल पाहू. फर्स्ट फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइडची जेव्हा आपण हायड्रोजन सायनाइड सोबत रिॲक्शन्स करू तेव्हा काय मिळेल. नंबर 1 फॉर्मल्डिहाइड. व्हेन फॉर्मल्डिहाइड रिॲक्ट विथ HCHO. फॉर्मल्डिहाइडचा फॉर्म्युला आहे फॉर्मल्डिहाइड रिॲक्ट विथ. आपण याला स्ट्रक्चरल मध्ये लिहू. स्ट्रक्चरल मध्ये फॉर्मल्डिहाइड रिॲक्ट विथ S बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड H. फॉर्मल्डिहाइड रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड H बॉन्ड CN. फॉर्मल्डिहाइड रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड. ही रिॲक्शन जी असतो ही बॉईल हीट रिॲक्शन्स असतो. म्हणून तुम्ही इथं सिम्बॉल देऊ शकता. ठीक आहे. और हीट पंच लिहू शकता. हीट पंच आपण लिहू शकतो. फॉर्मल्डिहाइड रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड. तेव्हा काय होतं की कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन असतो तो कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन 1 बॉन्ड फॉर्मेशन्स मध्ये ब्रेक होतो. मतलब डबल बॉन्ड आहे कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन रिप्लेसमेंट होतो आणि इथं आपल्याला सिंगल बॉन्ड मिळतो. म्हणून कंपाऊंड्स मिळेल 4 बॉन्ड सेम असेल. ऑक्सिजन इथं काय आहे हायड्रोजन आणि इथं CN. अशा पद्धतीचं आपल्याला कंपाऊंड्स मिळेल. रिप्लेसमेंट काय झालं डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड मध्ये रिप्लेसमेंट झालं तेव्हा आपल्याला मिळालं फॉर्मल्डिहाइड. फॉर्मल्डिहाइड सायनोहायड्रिन्स याचं नॉमेनक्लेचर आहे इथे लिहू शकतो आपण. फॉर्मल्डिहाइड फॉर्मल्डिहाइड सायनोहायड्रिन याला म्हटलं जातं फॉर्मल्डिहाइड सायनोहायड्रिन. पहिलं कंपाऊंड मिळालं आपल्याला फॉर्मल्डिहाइड सायनोहायड्रिन. सेकंड कंपाऊंड सेकंड आपण लिहू शकतो. सेकंड आहे आपल्याकडे ॲसिटाल्डिहाइड. म्हणून इथं लिहायचं आपल्याला ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइड. जेव्हा आपण ॲसिटाल्डिहाइडचे हायड्रोजन सायनाइड सोबत रिॲक्शन्स करतो तेव्हा आपल्याला काय मिळतो तर ॲसिटाल्डिहाइड रिॲक्ट विथ CH3C डबल बॉन्ड O बॉन्ड H. राईट. ॲसिटाल्डिहाइड रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड H बॉन्ड CN इन प्रेझेन्स ऑफ माहितच आहे तुम्हाला इन प्रेझेन्स ऑफ
हीट रिॲक्शन म्हणून इथं आपण हीट लिहू शकतो. हीट रिॲक्शन तेव्हा आपल्याला कंपाऊंड्स मिळेल. इथं फॉर्मल्डिहाइड सायनोहायड्रिन्स मिळालं, इथं ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन्स. रिॲक्शन्स मध्ये कंपाऊंड इझी आपल्याला बनवता येतो. इथं CH3 बॉन्ड C बॉन्ड H बॉन्ड O आणि इथं CN. काय केलं, H च्या ठिकाणी आपण CH3 पुटअप केलं. हे झालं फॉर्म्युला आपलं ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन्स. म्हणून इथं नेम लिहायचं ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन लिहिला ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन. तिसरं कंपाऊंड लिहू शकतो आपण नंबर 3. आपल्याकडे होतं ॲसिटोन म्हणून आपण इथं लिहिलं ॲसिटोनचं कंपाऊंड्स माहिती आहे तुम्हाला CH3 बॉन्ड CO बॉन्ड CH3. हे झालं ॲसिटोन. लास्ट मध्ये लिहायचं आहे ॲसिटोन रिॲक्ट विथ पुन्हा हायड्रोजन सायनाइड. हे झालं हायड्रोजन सायनाइड ग्रुप कॉमन्स आहे म्हणून इथं आपल्याला कंपाऊंड्स लिहायचं आहे CH3 बॉन्ड C बॉन्ड CH3 डबल बॉन्ड ऑक्सिजन झालं. तेव्हा आपल्याला इथं मिळेल प्लस हायड्रोजन सायनाइड H बॉन्ड CN हायड्रोजन सायनाइड इन प्रेझेन्स ऑफ हीट रिॲक्शन्स. म्हणून आपण इथं हीट लिहिलं. काय लिहिलं, ॲसिटोन रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड इन प्रेझेन्स ऑफ हीट रिॲक्शन. तेव्हा आपल्याला इथं मिळेल ॲसिटोन सायनोहायड्रिन्स आणि तो कंपाऊंड बनेल आपलं CH3 बॉन्ड C बॉन्ड CH3 बॉन्ड. काय उरलं आपल्याकडे, काय उरलं, एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. एक हायड्रोजन आणि एक ऑक्सिजन. तर इथं OH लागेल आणि इथं CN झालं. तर आपल्याला काय मिळालं, ॲसिटोन सायनोहायड्रिन्स. याचं नॉमेनक्लेचर लिहायचं आहे ॲसिटोन सायनोहायड्रिन झालं. अशा पद्धतीचं आपण काय केलं, रिॲक्शन्स पुटअप केलेली आहे. हे झालं तिन्ही एक्झाम्पल. कसं, अल्डिहाइड्स अँड कीटोन्स केमिस्ट्री 12. टॉपिक्स आहे आपलं, पॉइंट्स आहे केमिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स. अल्डिहाइडची केमिकल प्रॉपर्टीज पाहायची होती आपल्याला. अल्डिहाइड्स अँड कीटोन्सचं केमिकल प्रॉपर्टीज. केमिकल प्रॉपर्टीज मध्ये पहिलं एक्झाम्पल घेतलेलं आपण ऍडिशन रिॲक्शन्स ऑफ हायड्रोजन सायनाइड. ऍडिशन रिॲक्शन्स ऑफ हायड्रोजन सायनाइड त्यांच्यामध्ये हायड्रोजन सायनाइड्स मध्ये काय तो ऍडिशन रिॲक्शन करतो तेव्हा कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन रिप्लेसमेंट होत असतो. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन रिप्लेसमेंट होतो, मतलब डबल बॉन्ड कट आउट होऊन आपल्याला सिंगल बॉन्ड मध्ये त्याला पुटअप करणे आहे. पहिला आहे फॉर्मल्डिहाइड, सेकंड एक्झाम्पल आहे ॲसिटाल्डिहाइड आणि थर्ड एक्झाम्पल आहे ॲसिटोन. ठीक आहे. तर पहिलं पाहिलं फॉर्मल्डिहाइड्स रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड इन प्रेझेन्स ऑफ हीट रिॲक्शन गिव्स प्रोडक्ट्स मध्ये मिळतो आपल्याला फॉर्मल्डिहाइड सायनोहायड्रिन. सेकंड ॲसिटाल्डिहाइड. ॲसिटाल्डिहाइडचं जेव्हा आपण पुन्हा हायड्रोजन सायनाइड सोबत रिॲक्शन करतो, ॲसिटाल्डिहाइड रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड इन प्रेझेन्स ऑफ हीट रिॲक्शन इट गिव्स काय मिळतो, ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन. ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन CH3COCNH याला म्हटलं जातं ॲसिटाल्डिहाइड सायनोहायड्रिन. रिजन्स काय, तर आपण सायनाइड ग्रुप अटॅचमेंट केलेलं आहे आणि डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. लास्ट वन आहे ॲसिटोन. ॲसिटोनचं फॉर्म्युला आहे CH3COCH3. व्हेन ॲसिटोन रिॲक्ट विथ हायड्रोजन सायनाइड इन प्रेझेन्स ऑफ ॲडिशन हीट रिॲक्शन्स इट गिव्स प्रॉडक्ट ॲसिटोन सायनोहायड्रिन्स. काय मिळालं आपल्याला, ॲसिटोन सायनोहायड्रिन्स. इथं एक तुमचं हायड्रोजन सायनाइडचं टॉपिक कंप्लीट झालं. नाव सेकंड पाहायचं आहे आपल्याला की ॲडिशन्स ऑफ सोडियम सल्फाइड. ॲडिशन्स ऑफ सोडियम सल्फाइड. याचं तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तर स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. ओके. देन अगेन पुन्हा पाहायचं आहे आपल्याला ॲडिशन्स ऑफ हायड्रोजन सल्फाइड.
हायड्रोजन सल्फाइड सोबत जर आपण रिएक्शन्स केली फॉर्मल्डिहाइड, ॲसिटाल्डिहाइड्स और ॲसिटोनची, तेव्हा आपल्याला काय मिळेल ते पण पाहायचं आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक्स मध्ये बघू. Additions of hydrogen sulfide, sodium sulfide, NaHSO3, सोडियम सल्फाइड, असं नेम्स लिहायचं आहे. सोडियम सल्फाइड लिहिलं. ऍडिशन्स ऑफ सोडियम सल्फाइड, सोडियम सल्फाइडची रिएक्शन्स करायची आपल्याला दिलेलं आहे. जेव्हा सोडियम सल्फाइडची रिएक्शन्स आपण करू कुणासोबत, नंबर 1 दिलेला आहे ॲसिटाल्डिहाइड्स. ॲसिटाल्डिहाइड्स, तर व्हेन ॲसिटाल्डिहाइड्स रिएक्ट विथ सोडियम सल्फाइड सॅच्युरेटेड सोल्युशन, सोडियम सल्फाइड कोणता आहे, सॅच्युरेटेड सोल्युशन. व्हेन ॲसिटाल्डिहाइड रिएक्ट विथ सोडियम सल्फाइड इन सॅच्युरेटेड सोल्युशन. ॲसिटाल्डिहाइडचा फॉर्म्युला माहित आहे तुम्हाला, CH3 बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड H, हे झालं ॲसिटाल्डिहाइड. ठीक आहे, तर इथे लिहायचं आपल्याला, व्हेन ॲसिटाल्डिहाइड रिएक्ट विथ CH3 बॉन्ड C बॉन्ड H डबल बॉन्ड O, when acetaldehydes react with sodium bisulfide saturated solution NaHSO3. When acetaldehydes react with sodium bisulfide saturated solution in heat boil reactions, म्हणून आपण इथे लिहू boil heat reaction. When acetaldehydes react with sodium bisulfide saturated solution, तेव्हा आपल्याला मिळेल ॲसिटाल्डिहाइड सोडियम सल्फाइड. काय मिळेल, ॲसिटाल्डिहाइड सोडियम सल्फाइड, बायसल्फाइड मिळणार नाही, सोडियम सल्फाइड. तर ॲसिटाल्डिहाइड सोडियम सल्फाइड हा ॲसिटाल्डिहाइड झालं. कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन्स आहे, तो कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन्स मध्ये कन्वर्ट होईल. हा फॉर्म्युला पाहायचा आपल्याला ॲसिटाल्डिहाइडचा. ॲसिटाल्डिहाइड मध्ये CH3 बॉन्ड C, इथे डबल बॉन्ड आहे, सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट केलेला आहे. ठीक आहे, आता सिंगल बॉन्ड मध्ये कन्वर्ट केलेला आहे. हा जो सोडियम आहे आणि हा सल्फाइड आहे, सोडियम आणि सल्फाइड कार्बन कंपाऊंडच्या डाऊन लाईन मध्ये पुट अप होतील आणि H जो आहे तो ऑक्सिजन्स मध्ये डायरेक्टली पुट अप होणार. इथं आपल्याला मिळेल OH, इथं मिळेल SO3 Na and इथं H, हे झालं ॲसिटाल्डिहाइड सोडियम सल्फाइड. म्हणून याचं नॉमेनक्लेचर इथे लिहू आपण, ॲसिटाल्डिहाइड सोडियम सल्फाइड ॲसिटाल्डिहाइड सोडियम सल्फाइड. अशा पद्धतीचं आपल्याला काय मिळेल, आपण काय केलं की सोडियम बायसल्फाइड जेव्हा सोडियम बायसल्फाइडचे आपल्याला ॲसिटाल्डिहाइड सोबत रिएक्शन्स करायचे तेव्हा काय केलं की व्हेन ॲसिटाल्डिहाइड रिएक्ट विथ सोडियम बायसल्फाइड इन प्रेझेन्स ऑफ हीट बॉईल रिएक्शन्स इट गिव्ज प्रॉडक्ट्स. काय मिळालेलं आहे, ॲसिटाल्डिहाइड सोडियम सल्फाइड. मतलब काय की हायड्रोजन्स एलिमेंट डायरेक्टली ऑक्सिजन्सला अटॅचमेंट होतो आणि सोडियम आणि सल्फाइड जो असतो कार्बन कंपाऊंडच्या डाऊन मध्ये पुटअप होतो, तेव्हा फॉर्म्युला बनतो आपला ॲसिटाल्डिहाइड सोडियम सल्फाइड. हे झालं. सेकंड एक्झाम्पल पुन्हा घेऊ शकतो. दुसरं एक्झाम्पल आहे ॲसिटोनचं. ॲसिटोनचं आपण एक्झाम्पल घेऊ. दुसरं ॲसिटोन, फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे ॲसिटोनचं फॉर्म्युला लिहायचा आहे. ॲसिटोनचा फॉर्म्युला आहे CH3 बॉन्ड C बॉन्ड CH3 डबल बॉन्ड ऑक्सिजन. हे झालं ॲसिटोन. रिएक्ट विथ सॅच्युरेटेड सोडियम बायसल्फाइड सोल्युशन, म्हणून इथे येणार NaHSO3. हीट बॉईल रिएक्शन्स, म्हणून इथे लिहिलं आपण BOIL बॉईल हीट रिएक्शन. तेव्हा आपल्याला मिळेल
इथं ऍसिटाल्डिहाइड सोडियम सल्फाइड मिळालं, इथं मिळेल ऍसिटोन सोडियम सल्फाइड. कसं डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड मध्ये ऑलरेडी कन्वर्ट होणार म्हणून इथं येणार CH3 बॉन्ड C बॉन्ड, इथं OH अटॅचमेंट असेल, इथं CH3 आणि इथं मिळेल आपल्याला Na, इथं मिळेल आपल्याला SO3 Na. हे झालं कंपाऊंड. त्या कंपाऊंडचं नेम झालेलं आहे ऍसिटोन सोडियम सल्फाइड. ऍसिटोन सोडियम सल्फाइड सोल्युशन. काय मिळालं? ऍसिटोन सोडियम सल्फाइड सोल्युशन. हे झालं आपल्याला 2 एक्झाम्पल आपण घेतलेले आहे आणि 2 एक्झाम्पल कशाचे आहे तर सोडियम बाय सल्फाइडचं. पहिल्यांदा ऍसिटाल्डिहाइड सोबत रिएक्शन केली सोडियम बाय सल्फाइडची, तेव्हा आपल्याला मिळालं ऍसिटोन सोडियम सल्फाइड. सेकंड ऍसिटोन सोबत जेव्हा रिएक्शन केली तेव्हा आपल्याला मिळालं काय मिळालं ऍसिटोन सोडियम सल्फाइड. पहिल्यांदा मिळालं अल्डिहाइड सोडियम सल्फाइड, सेकंड मध्ये पुन्हा मिळालं ऍसिटोन सोबत केली तर ऍसिटोन सोडियम सल्फाइड. मतलब काय चेंज झालं? फक्त अल्डिहाइड आणि ऍसिटोन चेंज झालं, बाकीचं जैसे थे. इथं तुमचं 2 टॉपिक्स कंप्लीट झालेलं आहे. दॅट्स ऑल.